चर्चा करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर माझ्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ आहेत अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक आशुतोष वाखरे सर. आपण त्यांच्याकडे जाऊया. सर नमस्कार आणि स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. एकंदरीतच मजबूत की मजबूर ही आमची जी C24 तासची अर्थसंकल्पाची लाईन होती. काय तुम्हाला वाटतंय हा अर्थसंकल्प कसा होता? हा मजबुरीने अर्थसंकल्प होता, मजबूतीने झाला सादर? कसं काय वाटतंय तुम्हाला? कल तर मजबूतीकडेच राहिलाय. कारण की तुम्ही शेअर बाजारात टॅक्स नवीन इंट्रोड्यूस केला. नवीन टॅक्स इंट्रोड्यूस करायला एक म्हणजे मजबूतीच लागते. ज्याच्यापायी आपण बोललोय की शेअर बाजार कसा पडला 2%. आता माहित नाही, इकडे रिफ्रेश नाही होत आहे. तर म्हणून एक हे तर आहे की नवीन आता कुठेतरी जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की फिस्कल बॅलन्स आम्ही मेंटेन करू. आणि सगळ्यात शेवटी पण त्यांनी जे म्हटलं की रेव्हेन्यू फॉरगॉन आणि नवीन रेव्हेन्यू, तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही आपली जी सरकारची जे फायनान्सेसवरची पकड आहे ती कुठेही ढिली नाही केली आहे. ओके. आणि मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी त्यांनी जाऊ नाही दिली. म्हणजे नवीन कर लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स म्हणा किंवा शेअर बायबॅक टॅक्स म्हणा किंवा STT, हे तीन मी शेअर बाजाराचे सांगतोय. आणि अपेक्षा होतीच, कारण की खूप डेरिव्हेटिव्हजवर ट्रान्झॅक्शन वगैरे होतं, तर इकडे काहीतरी मार बसेल आहे. आणि थोडासा जो मजबुरीचा जो पार्ट होता, जो की मला अजून थोडासा बघावा लागेल आहे, की माझी अशी समज होती की नवीन कर प्रणाली ही सोपी होती आणि हे जे स्लॅब प्रकरण होतं हे जुन्या कर प्रणालीचं होतं. आता नवीन कर प्रणालीमध्ये पण जर का स्लॅब्स आणले तर म्हणजे नेमकं हे काय आहे तर अजून बघावं लागेल नेमकं. पण हे मला थोडंसं वाटतं कुठे किंवा जो पूर्ण फोकस एक दिला की 4-5 वेगळ्या प्रकारचे जॉब क्रिएशनवर त्यांनी पॉलिसीज आणली, तर हे कुठेतरी मजबूत आणि मजबूरच्या मधला भाग असेल असं म्हणता येईल की जॉब क्रिएशन. ठीक ठीक. आपण स्टँडर्ड डिडक्शनवर बोलणार आहोत, पण सध्या आपल्याबरोबर आणखी एक पाहुणे आहेत आणि अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्याबरोबर आहेत. लोंढे सर नमस्कार. आणि एकंदरीतच अर्थसंकल्प आपण पाहिला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया काय? हे पॉप्युलिस्ट बजेट असल्यासारखं आपल्याला वाटतंय का? आवाज येतो पण अतुल लोंढे सरांशी आपण अतुल लोंढे सरांबरोबर आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच आपल्या संपर्कात येतील. आपण पुन्हा एकदा जाऊया आशुतोष सरांकडे. मी स्टँडर्ड डिडक्शन विषयी आपल्याला प्रश्न विचारला होता. आधी 50,000 स्टँडर्ड डिडक्शन होतं, 75,000 सीमा वाढवली आहे. कितपत दिलासा म्हणता येईल हा सर्वसामान्यांना? बघ, पुन्हा तेच आहे की ते ओल्ड कसं आहे की गव्हर्नमेंटची ही इच्छा नेहमीच होती की न्यू टॅक्स रिजिमकडे जावं. आणि जर का यावेळेस कोइलिशन गव्हर्नमेंट नसती तर ओल्ड टॅक्स रिजिम नसतंच, न्यूच असतं. तर यांना म्हणजे आता हे जे स्टँडर्ड डिडक्शन वाढवणं कुठेतरी आपण एक हे बघितलं होतं. हे बघ, हे फक्त इकॉनॉमिक्स बजेट नव्हतं, हे पॉलिटिक्सच्या पार्श्वभूमीवर आणि 5 राज्यांच्या इलेक्शन्सवरचं बजेट आहे. तर म्हणून यावेळेस बजेटच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस, जनरल इलेक्शनच्या वेळेस निर्मला सीतारामन असेल किंवा बाकीचे S जयशंकर असतील, अमित शहा स्वतः असतील, हे शेअर बाजाराबद्दल वक्तव्य देत होते. हे आपण कधी बघत नाही. तर म्हणून यांची कुठेतरी करदाता जो आहे त्याला आनंदी ठेवणं किंवा तो आपला जो एक वोटर आहे त्याला जाऊ न देणं, याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक होतं. तर म्हणून हे त्या यांनी बघू. आणि असं आहे की 50 ते 75 झालं चांगलं आहे, पण 1 झालं असतं तर अजून बरं असतं. हे नेहमीच सगळ्यांनाच वाटतं. फक्त मला अजून स्वतः थोडीशी स्पष्टता कमी आहे, कारण मघाशी आता निर्मला सीतारामन म्हटल्या की दोन्ही टॅक्स प्रणाली आपण एकत्रित करणार आहोत, आता एकच होणार आहोत. त्याच्यामुळे जुनी टॅक्स प्रणाली आता अबॉलिश झाली का पूर्णपणे गेलेली आहे आणि सगळ्यांनी आता नवीन कर प्रणालीपर्यंत मध्येच कर भरायचा आहे का याची स्पष्टता मला वाटतं येईल. ज्या अर्थी न्यू टॅक्स लॅब आलेला आहे त्या अर्थी मला वाटतं आता सर्वच जण या नवीन कर प्रणालीनुसारच आता एकच राहील. आता ज्या अर्थी म्हणजे आपण हे हळूहळू कळेल, आपण वाचल्यावर कळेल, पण जितकं आपल्याला समजू शकतो 2 नाही राहणार, एकच राहील कदाचित. आणि ती नवीन आणि जुन्याचं काहीतरी कॉम्बिनेशन राहील. ओके. अभय टिळक सर संपर्कात आहेत सध्या, अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक. टिळक सर, आपण बजेटच्या आधी सुद्धा बोललो आणि आता बजेट सादर झालंय. सर्वात पहिलं आपली पहिली प्रतिक्रिया या बजेटवर काय आहे? तुम्ही म्हटलात की लोकप्रियतेसाठी निश्चितच बजेट नसेल, हे पॉप्युलिस्ट बजेट नसेल, पण कसं पाहताय तुम्ही आता या बजेटकडे?
पहिली गोष्ट मला असं वाटतं की दोन गोष्टी अत्यंत खुलेपणाने मान्य केल्या पाहिजेत की हा जो अर्थसंकल्प आहे हा अत्यंत वास्तववादी आहे. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या सगळ्या समस्यांच्या बद्दल बोललेलो होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतीची कुंठितावस्था, रोजगार निर्मिती, प्रादेशिक असमतोल हे जे 2-3 आपले महत्वाचे चिवट प्रश्न आहेत त्याच्यावरती अतिशय म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की आज अर्थव्यवस्थेमधल्या ज्याला आम्ही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स म्हणतो, संरचनात्मक ज्या समस्या आहेत त्यांचं अचूक निदान आणि त्या दूर करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा नेमकी उपाययोजना ही आता इथे सुचवलेली आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा नेहमी राहतो, तो केवळ या अर्थसंकल्पापुरता नाही, की या सगळ्याची अंमलबजावणी आपण किती काटेकोरपणे करतो. म्हणजे शेवटी सुरुवातीच्या आपल्या चर्चेमध्ये जो मुद्दा आला होता की आपण सगळे हे जे उपाय आहेत किंवा ज्या प्रस्ताव आहेत हे अतिशय वास्तववादी उत्तम आहेत. याची व्यवहारामध्ये अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे होते म्हणजे हा मुख्यतः गव्हर्नन्सचा प्रश्न येईल. दुसरी महत्वाची गोष्ट मला असं वाटतं याच्यामध्ये की सरकारने जो माझा म्हणजे अगदी हा योगायोग आहे की मला अंदाज वाटत होता की फार कुठेही याच्यामध्ये सबंग लोकप्रियतेचा पाठपुरावा केला जाणार नाही. त्यामुळे कुठेही फार मोठ्या प्रमाणावरती खर्च, घोषणांची खैरात असं नाहीये. उलट अर्थव्यवस्थेमधल्या ज्या उत्पादक क्षमता आहेत मग त्याच्यामध्ये मनुष्यबळाची कौशल्य उंचावणं, जमिनीच्या संदर्भामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटलं की शेवटचा जो मुद्दा होता ज्याच्यावरती अर्थमंत्र्यांनी फार विवेचन केलं नाही, पण सेकंड जनरेशन रिफॉर्म्स मला असं वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा त्याला आपण हात घातलेला आहे. आणि प्रामुख्याने जे सगळे उत्पादक घटक आहेत ज्यांचा शेवटी विकासामध्ये, कल्याणामध्ये उत्पादक घटकांचा जो महत्त्वाचा भाग असतो त्यांच्या संदर्भातल्या ज्या आज आपल्याला म्हणजे कायदेशीर असतील, नोंदणी विषयक असतील ज्या तरतुदी किंवा ज्या वस्तुस्थिती आहे ती सुधारण्यासाठी पुढच्या जनरेशन रिफॉर्म्समध्ये हात घातला जाईल ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे की क्रयशक्ती वाढवणं सर्वसामान्य माणसाची, ती क्रयशक्ती अनुदानं किंवा थेट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट त्याला त्याची क्रयशक्ती किंवा त्याचं कन्झम्पशन हे सरकारी अनुदानातनं की सरकारी मदतीतनं वाढवण्यापेक्षा प्रत्येक घटकाची स्वतःची क्रयशक्ती वाढवण्यासाठी त्याला सक्षम करणं हा थोडा दीर्घकालीन प्रयोग आहे. पण या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांनी जे 9 विषय केंद्र सरकारने आता डोळ्यासमोर ठेवलेले आहेत या प्रत्येकाचा मला असं वाटतं हा अत्यंत स्वागतार्ह मुद्दा आहे. आणि त्यामुळे शेवटचं बघतोय की त्यामुळे आपलं जे वित्तीय तुटीचं जे टार्गेट आहे ते बऱ्यापैकी याच्यामध्ये आपण आता राखू शकलेलो आहोत. मला वाटतं ही अत्यंत मोठी जमेची बाजू आहे. करेक्ट सर. फक्त 1 मिनिटासाठी मी तुम्हाला थांबवते कारण खूप मोठी अपडेट घडामोड येते. ती म्हणजे शेअर बाजारामध्ये निराशाजनक वातावरण दिसते. स्वागत झालेलं नाही एकंदरीतच. बजेटनंतर सेन्सेक्स आता 1000 अंकांनी घसरलाय. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. निफ्टीमध्ये घसरण झाली आहे, 240 अंकांनी घसरलाय आणि अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरलेला आहे. खरं तर नेहमीच शेअर बाजाराकडे वोलटाईल मार्केट म्हणून पाहिलं जातं आणि आजच्या बजेटनंतर मार्केटचा सूर नेमका कसा असेल याकडे सकाळपासून लक्ष लागलेलं होतं. आज सुरुवातीला उत्साह होता, मात्र 11 आधीचं म्हणजे बजेट आधीचा मार्केट आणि नंतरचं मार्केट या दोन्ही घडामोडींकडे लक्ष होतं. आणि एकंदरीतच आजच्या घडामोडीनंतर म्हणजे अर्थसंकल्पानंतर मात्र शेअर मार्केट घसरलेलं दिसतंय. 1000 अंकांनी आज सेन्सेक्स घसरलेला आहे. निफ्टीमध्ये सुद्धा घसरण झाली आहे, 240 अंकांनी घसरण झालेली आहे. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी मी येते आशुतोष वाखरे सरांकडे. आशुतोषजी, आता आपण पाहिलं शेअर मार्केटमध्ये फार काही सूर चांगला दिसत नाहीये, नाराजीचा सूर दिसतोय. काय नेमकी कारण असावीत, का स्वागत झालं नसावं शेअर मार्केटमध्ये अर्थसंकल्पाचं? बघ, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की 2 लेवलवर समजा आपण बघितलं तर लॉंग टर्मसाठी हे बजेट खूपच चांगलं आहे. म्हणजे त्यांनी फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवलं आहे, ते बॉरोईंग वाढवणार नाही आहे, कॅपेक्स कमी नाही केलं आहे. सो हे निश्चित हे बजेट चांगलंच आहे. आत्ता जे शेअर बाजार आपण पडताना बघतोय 1%, 1.5% जे काही आहे त्याचं प्रामुख्याने त्याचं कारण हे आहे की लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स जो 12.5% इंट्रोड्यूस झाला आणि STT आणि शेअर बायबॅक टॅक्स 3 जे त्यांनी अजून आपण जेव्हा बजेटचे डॉक्युमेंट्स येऊन वाचू तेव्हा कदाचित अजून काही असेल तर अजून कळेल आहे. पण प्रामुख्याने या 3 गोष्टी आहे की आणि याच्यामध्येही मला एक सांगणं आवश्यक आहे. म्हणजे ठीक आहे, शेअर बाजार पडला आहे, शेअर बाजार आपला खूप वाढला होता, त्याला कारण पाहिजे होतं पडण्यासाठी.
तर म्हणजे काल बायडेन नाही आहे प्रेसिडेन्सी रेसमध्ये म्हणून बाकीचे जागतिक बाजार पडले होते, आपला बाजार तसाच पडला नव्हता. असं आपल्या बाजाराला पडायला एक कारणच पाहिजे होतं, हे ते एक कारण आपण म्हणू शकतो. पण याला समजा दुसऱ्या प्रकारे बघितलं तर सरकार कर्ज न घेता स्वतःचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न करत आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे दीर्घावधीसाठी. अगदी. कारण की नाही तर कर्ज घेणं सोपं असतं, तर त्यांनी कर्ज वाढवणार नाही आहे तर ते शेअर बाजारातनं कर वाढवणार आहे. तर अर्थव्यवस्थेसाठी ही चांगलीच गोष्ट आहे, पण जो शेअर बाजारात आहे त्याला जास्ती कर द्यावा लागेल. खरंय. आणि खरं तर आत्ता ही तात्कालिक प्रतिक्रिया झाली शेअर बाजारातून आलेली. मात्र काही वेळामध्ये अर्थातच जसजसं बजेटमध्ये आणखी स्पष्टीकरण पुढे येईल, स्पष्टता येईल, त्यानंतर काय होते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आपण जाऊया, अभय टिळक सर आपल्या बरोबर आहेत. टिळक सर, आणखी काय आपल्याला सांगता येईल? खूप महत्त्वाच्या घडामोडी आजच्या अर्थसंकल्पामध्ये पुढे आल्या. प्रकर्षानं आपल्याला कुठले महत्त्वाचे मुद्दे आजच्या अर्थसंकल्पामध्ये अधोरेखित करावेसे वाटतात? मला 3 किंवा 4 मुद्दे प्रामुख्याने, आणि ते अत्यंत समाधानकारक असे आहेत की आपल्याला जर आठवण असेल तर आपण बजेट सादर व्हायच्या आधी जे बोलत होतो की आज शेतीला किंवा शेती क्षेत्राला ज्या ज्या पद्धतीने आपल्याला मदत करणं शक्य आहे ते सगळं सरकार करत आहे. आता तरीसुद्धा अजून शेती मान वर उचलत नाही आहे म्हणावी तेवढी. याचा अर्थ आता आपल्याला कुठेतरी त्या सुधारणांचा फोकस हा दुसरीकडे वळवायला लागणार आहे, ते या ठिकाणी अत्यंत स्पष्ट दिसत आहे. म्हणजे सरकारने जे याच्यामध्ये मानस व्यक्त केलेला आहे की शेती क्षेत्रामधल्या संशोधनासाठी, नवीन विकासासाठी, नवीन वाण विकसित करण्यासाठी, प्रामुख्याने क्लायमेट चेंजमुळे जी पर्यावरणीय परिस्थिती एकदम बदलते आहे म्हणजे अनपेक्षितपणे, त्याला तोंड देऊ शकेल असे समर्थ वाण तयार करण्याकडे आता आपण संशोधनाचा भर बदलतोय. मुख्य भर हा उत्पादकता वाढवणं, हा जो सगळ्यात मोठा आपला चिवट प्रश्न आहे, तिकडे आता शेतीच्या सुधारणांचं चिंतन हे बदलत आहे. हा अत्यंत मोठा दिलासादायक ही यातली बाब आहे. याच्यामध्ये फक्त प्रश्न अजून एकच मला जो जाणवतो, तो कदाचित आपला पुढे सुद्धा हाताळावा लागेल, तो म्हणजे की मुख्यतः आपल्या शेतीचं जे वैशिष्ट्य आहे की जवळपास 80% शेतकरी आमचे हे अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हा जो मोठा सेक्टर शेतकऱ्यांचा उपविभाग आहे, त्याला आपण हे कसं सामावून घेणार याच्यामध्ये, हा मला असं वाटतं मुख्य हा कार्यवाहीचा प्रश्न राहतो. पण शेती विकासाची दिशा आता कर्जमाफी आणि आधारभूत किमतींमधली वाढ या दोनच बाजूंमध्ये इतके वर्ष जी गुंतून पडलेली होती, ती आता आपण उत्पादकता वाढ, शेतीमध्ये संशोधन हा विचाराला लागलोय, ही अत्यंत मोठी पहिली दिलासादायक बाब आहे. दुसरी महत्त्वाची बाब मला याच्यामध्ये अशी जाणवते की खूप मोठ्या प्रमाणावरती उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांच्यामध्ये आता अधिक घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आणि संवाद निर्माण होऊन त्याच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या रोजगार क्षमता विकसित शिक्षणाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे, त्यांच्या संदर्भामध्ये आता दिशा मोकळ्या व्हाव्यात, याला खूप मोठा वाव इथे मिळालेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, रोजगार वाढावा आणि आपल्याकडे असणाऱ्या मनुष्यबळाची उत्पादकता किंवा कौशल्य वाढावं, यासाठी एकीकडनं विद्यार्थी किंवा होतकरू तरुण आणि दुसरीकडनं जे त्यांना रोजगार देणारे ते कारखाने किंवा कारखानदार किंवा उद्योजक, या दोघांना याच्यामध्ये सरकारने आता कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये काही ना काहीतरी आधाराचं बळ द्यायचा प्रयत्न हा या अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट दिसतो. म्हणजे आपल्या आज देशामधली मुख्य समस्या जी आहे ती बेरोजगारीपेक्षा सुद्धा रोजगार क्षमता तरुण मुलांची वाढवणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही रोजगार उपलब्ध आहे त्याची उत्पादकता वाढवणं, त्याची गुणवत्ता वाढवणं हा आहे. या दिशेने या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः जो स्किल आणि एम्प्लॉयमेंट याच्यावरती जो भर दिलेला आहे आणि त्या प्रयत्नांची जी दिशा आहे ती मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. तिसरा मला याच्यामध्ये जो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो वाटला तो म्हणजे असा की आपण जर बघितलं तर पूर्वोदय नावाची जी योजना आहे ती मला असं वाटतं याच्यामध्ये एका अर्थाने एक वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे की ज्या राज्यांमध्ये वरती याच्यामध्ये केंद्राचा फोकस आहे, त्याच्यामध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश आणि झारखंड ही तुलनेने नवीन राज्य आहेत, पण ही सगळी राज्य अशी आहेत, म्हणजे हा मला अत्यंत महत्त्वाचा हा धोरणात्मक बदल अशा करता वाटतो की 1991 सालानंतर किंवा अगदी 2000 सालानंतर जो आपण आर्थिक पुनर्रचना कार्यक्रम राबवला त्याचे बहुतांश लाभ हे प्रामुख्याने देशामधल्या त्यातल्या त्यात विकसित राज्यांना अधिक मिळाले. पश्चिम बंगालमध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे, पण बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश हे
जे मुख्यतः शेतीप्रधान किंवा जिथे नागरीकरण आणि सर, औद्योगिकीकरण फार अर्थसंकल्पात विकसित ज्या झालेलं नाही. राज्यांचा उल्लेख झाला आणि ज्या राज्यांसाठी निधी आणि योजना जाहीर झाल्या त्यांच्याविषयी मला आपल्याला एक विशेष प्रश्न विचारायचा आहे. काही क्षणासाठी फक्त मी आपल्याला थांबवते. आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी झी बिझनेसचे प्रतिनिधी सौरभ पांडे आहेत आणि आणखी आपण त्यांच्याकडून शेअर मार्केट विषयी माहिती जाणून घेऊया. सौरभ, आज आपण पाहिलं अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर मार्केट 1000 अंशांनी सेन्सेक्स घसरला. काय नेमकी कारण आहेत? शेअर बाजारामध्ये काही नाराजीचा सूर आहे, अर्थसंकल्पाचं स्वागत झालं नाही असं म्हणता येईल? जे आपण आता बघतात आहे ते जे बजेटचं रिॲक्शन आहे ना ते आपण मार्केटमध्ये बघतात आहे, ज्याच्यामुळे जे आहे मार्केटमध्ये पॉईंट्स जे आहे करीब घसरलेला आहेत. आणि त्याच्या पाठी काय रिझन्स आहेत ते आपण आता इथे आपल्या दर्शकांना सांगतो. इथे FNO वर STT जे आहे ते वाढवण्याची ऐलान जे आहे आता अर्थमंत्रींनी केलेली आहे. जेव्हा फ्युचर्सवर जे STT आहे ते 0.02% जे आहे ते वाढवण्याचं हे ऐलान झालं आहे. आणि ऑप्शनवर जे STT आहे ते त्याचे दर 0.1% जे आहे ते वाढवण्याचा जे आहे FMनी ऐलान केला आहे. त्याच्यानंतर जेव्हा शेअर बायबॅक असतात, जेव्हा आपण शेअर बायबॅक करतात आणि त्याच्यावर जे आहे आपला गेन होतात, आम्ही जे पैसे कमावतात त्याच्यामध्ये पण जे आहे टॅक्स लागणार, हे असं जे अनाउन्समेंट आहे ते FMनी आता करून घेतलं आहे. आणि जेव्हा अगर बातमी सांगू आपण टॅक्स सरळ करायचा तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जे होतात त्याच्यामध्ये अर्थमंत्रींनी 20% टॅक्स चे जे दर आहे ते फिक्स घोषणा केलेली आहे. आणि काही फायनान्शियल प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती 12.5% ची LTCG लावलेली आहेत. आणि ह्याच्यानंतर आपण पुढे जाऊ तर अनलिस्टेड बॉन्ड्स, डिव्हेंचर्स त्याच्यावर पण ही आपल्याला आता कॅपिटल गेन टॅक्स द्यायला लागणार. तर हे जे सगळे बातमी आहेत हे मोठी जे मार्केट या अपेक्षित नव्हते ते सरप्राईज म्हणून जे आहे आता आलेली आहे. आणि जे मार्केटला इन्व्हेस्टर असतात, जे निवेशक असतात, त्यांना ही बातमी पटली नाही असं आपण रिॲक्शन मध्ये बघू शकतात. ठीक, सौरभ, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर आहेत आणि काही निमंत्रित सीमा बरोबर सुद्धा आहेत. सीमा, काय नेमके कोण तुझ्या बरोबर आहेत आणि काय नेमक्या अर्थसंकल्पाच्या प्रतिक्रिया आता उमटतात? मॅनेजिंग डायरेक्टर नितीन चालके सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्किल डेव्हलपमेंट, त्याचसोबत पहिल्यांदा जी नोकरी करणार आहे त्यांच्यासाठी ज्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत याचा नक्की कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, स्किल डेव्हलपमेंट त्याचसोबत पहिल्यांदा जी नोकरी करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत, कशा पद्धतीने हेल्पफुल राहणार आहेत भविष्यात? एकंदर बॅलन्स बजेट वाटतं. याच्यामध्ये इनेबलिंगवरती भरपूर फोकस आहे, स्किलिंग आणि जॉब क्रिएशनवरती फोकस आहे. जे फर्स्ट टाईम आपल्या एम्प्लॉयबल होतील, तरुण जे येतील त्यांच्यासाठी स्कीम्स चांगल्या ते बेनिफिट आहेत. ते डिप्लॉय कशा होत्या ते बघावं लागेल. पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या दृष्टीने जर नवीन यंग टॅलेंट जे या टाईपच्या जॉब्समध्ये येईल त्यांच्यासाठी हा चांगला फायदा होईल असं मला वाटतं. रोजगार निर्मितीसाठी किती हेल्पफुल राहणार आहेत? एनेबलिंग रोजगार निर्मितीसाठी ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या बजेटवरती चांगला फोकस दिसतो. एक चांगली गोष्ट आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 11.11 लाख करोड्स ती त्यांनी कंटिन्यू ठेवली आहे. त्याचं स्पेंडिंग जे आहे ॲज अ पर्सेंटेज ऑफ GDP ते ऑलमोस्ट सेम ठेवलं, थोडंसं वाढलं आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे काम यायला म्हणजे डिमांड क्रिएशन होईल आणि डिमांड क्रिएशनला सपोर्ट करताना ह्या ज्या इनेबलिंग गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण तरुणांना नोकरीच्या धंद्यासाठी आकर्षित करू शकू त्यासाठी त्याचा फायदा होईल. तर हे दोन फायदे मला आमच्या सेक्टरच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरच्या दृष्टीने चांगले वाटतात. विकसित भारतासाठी खरं तर कशा पद्धतीने या बजेटचा फायदा राहणार आहे त्या संदर्भात काय सांगेल? गव्हर्नमेंटच्या कंटिन्युटीमुळे बऱ्याचशा पॉलिसी कंटिन्यू झाल्या आहेत, त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जसं मी आधी म्हटलं त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटचा जो स्पेंड आहे तो चांगला आहे. त्याच्याचबरोबर काही नवीन एरिया डिमांड क्रिएशनच्या दृष्टीने आहेत. एका स्पेसिफिक राज्यांवरती फोकस आहेच, पण त्याच्याबरोबर रिडेव्हलपमेंट ऑफ सिटीज हा एक नवीन इनिशिएटिव्ह आहे. त्याचे डिटेल्स आता बघावे लागतील, त्याप्रकारे कशा प्रकारे करता येईल. इंडस्ट्रियल पार्क्स हा एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. प्लग अँड प्ले टाईपचे इनिशिएटिव्ह झाले तर त्याच्या दृष्टीने नवीन रोजगार क्रिएट होऊ शकेल. आणि मग आपण स्किलिंगवरती जसा फोकस करतोय किंवा एम्प्लॉयबिलिटी वाढवायच्या दृष्टीने जो फोकस करतोय त्याच्यामुळे तरुण वर्ग नोकरी धंद्याकडे आकर्षित होऊ शकेल. नक्कीच तुम्ही आता म्हणाला की स्पेसिफिक राज्यांकडे विशेष लक्ष दिलं गेलं आहे, मात्र कुठेतरी महाराष्ट्राकडे याचं दुर्लक्ष झालं.
दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही, पण कदाचित त्या राज्यावरती फोकस असल्यामुळे जी इन्क्रीज अपेक्षा होती, जी वाढ अशी अपेक्षित होती ती त्या प्रमाणात नाही आहे. पण त्याचबरोबर जे बाकीचे इनिशिएटिव्ह आहेत जे सर्वच राज्यात लागतील त्याचा नक्कीच महाराष्ट्राला फायदा होईल. 2 मिनिटं थांबवते तुम्हाला. फक्त तुम्ही आता म्हणालात की महाराष्ट्रासाठी खूप अपेक्षा होत्या, मात्र त्या काही योजना घोषणांच्या माध्यमातून ते दिसलं नाही. महाराष्ट्रासाठी नक्की काय अपेक्षित होतं? जे बाकीच्या ज्या स्कीम्स आहेत जसे इंडस्ट्रियल पार्कची स्कीम आहे किंवा रिडेव्हलपमेंट ऑफ सिटी आहे त्याच्यामध्ये कदाचित महाराष्ट्रातल्या पण काही सिटी असू शकतील ज्या चांगल्या ग्रोथ आहेत. त्याचे डिटेल्स बघावे लागतील आणि त्याचा नक्कीच महाराष्ट्राला फायदा होईल. पण मला असं वाटतं की इन जनरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीला जे सपोर्ट आहे आणि एम्प्लॉयमेंट आहे त्याच्या आपल्यासारखे जे औद्योगिक राज्य आहेत महाराष्ट्रासारखे त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. नक्कीच ओव्हरऑल कसं बघता म्हणजे पुढे घेऊन जाण्यासाठी मोर कंटिन्युएशन आहे ज्या आधीच्या पॉलिसी होत्या त्याचा दिसतोय आणि त्याच्याच बरोबर एक फिस्कल प्रुडन्स ठेवून म्हणजे त्याच्यावरती फोकस ठेवून, कारण फिस्कल डेफिसिट कंट्रोल होते आता 4.9% GDP त्यांनी कमिट केली, ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे डिसिप्लिन राहील. पण त्याच्याच बरोबर ग्रोथसाठी जे काही एनेबलर्स आहेत त्याच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या क्षेत्रातून स्वागतार्ह अशा सगळ्या प्रतिक्रिया येतात. सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी.